विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून शिरोळ मतदारसंघात देखील राजकीय वातावरण तापू लागले। शिरोळ मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे गणपतराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यापूर्वी त्यांचे वडील स्वर्गीय सारे पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून 3 वेळा शिरोळ मतदारसंघातून विधानसभेचं प्रतिनिधित्व केले। गणपतराव पाटील यांना देखील काँग्रेसने उमेदवारी दिली असून याच पार्श्वभूमीवर त्यांनी शिरोळ मतदारसंघाबाबतचं आपलं विजन स्पष्ट केले। तालुक्याचा विकास करण्याचं व्हिजन ठेवून मी निघालेलो आहे। आमच्या तालुक्यामध्ये फार प्रश्न आहेत। क्षारपडचं आहे, जमिनीतला अंश संपत निघालेला आहे आणि कोरोनाच्या काळातली जी झालेली परिस्थितीचा विचार आहे, पूर परिस्थितीचा विचार आहे, त्याचप्रमाणे कॅन्सर पीडितचा आहे, विद्यार्थ्यांना मुलांना नोकरी मिळण्याच्या संदर्भातला आहे, महिलांच्या बाबतीतला आहे। सर्व अंगाचा विकास करणं आणि सर्व दृष्टिकोन समोर ठेवून करण्याची व्हिजन मी ठेवून पुढे निघालेला आहे। गणपतराव पाटील यांनी आपलं विजन स्पष्ट करताना सध्या मतदारसंघात असणारे प्रश्न आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी काय नियोजन करावं लागणार आहे याबाबत ही आपली भूमिका मांडली। आदरणीय सारे पाटील साहेबांनी कितीतरी कोटीमध्ये अनुदान आणून ह्या तालुक्याचा विकास केलाय। त्या काळामध्ये विकासाची गंगा थांबली असं नाही आहे, तर आता त्याला गती घेण्यासाठी मी उमेदवार उभं राहणार आहे आणि त्यांची जी काही विचाराची दिशा आहे या 4 लोकांची म्हणजे रत्नापण्णा असतील, सारे पाटील साहेब असतील, दत्ताजीराव कदम असतील, बाळासाहेब माने असतील, कंजेरी वैने असतील, दिनकरराव यादव असतील, यांचा जो काही विचार तालुक्याचा विकास करण्याची दृष्टी होते, त्यांनी सर्वांगानं जातीभेद न करता अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करण्याची दृष्टी ठेवली होती आणि त्याच दृष्टीतनं विचारानं मी पुढे जाण्याची दृष्टी ठेवलेली आहे। आता आमच्या तालुक्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो क्षारपड पडलेल्या जमिनी आहे। दुसरा प्रश्न आहे जमिनीतला सेंद्रिय कर्ब कमी होत निघाला, तो कर्ब वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे आहेत, पालापाचोळा न पेटवता पालापाचोळा जमिनीत गाडणं, हिरवळीची खतं घेणं, सेंद्रिय खताचा वापर करणं आणि वेगवेगळ्या सेंद्रिय शेती करून आरोग्याची दिशा देखील चांगलं ठेवण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न त्या पद्धतीने आहेत। देशी बियाणं बँक देखील आम्ही निर्माण केलेलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये संकरित बियाणं नव्हे, पूर्वीच्या काळातले जे काही बियाणं असते त्याच्यामुळं माणसाला प्रकृतीला अत्यंत चांगल्या पद्धतीनं राहत होतं। अशा धान्य एकत्र करून आम्ही त्याची बँक पण ठेवलेली आहे। भाजीपालाचं असेल, कडधान्याचं असेल, धान्याचं असेल, आम्ही अशा सगळ्या अंगानं करण्याचा प्रयत्न करून आमच्या तालुक्यातल्या लोकांची प्रकृती चांगली राहील, विचाराची दिशा चांगली राहील आणि त्यांना खेळाची आवड निर्माण कशी होईल, कला आपल्या तालुक्यातली कशी जोपासली जाईल याचा देखील आम्ही प्रयत्न करतोय। गणपतराव पाटील यांचं शेती क्षेत्रात भरीव योगदान राहिलं आहे, त्याचबरोबर सहकार क्षेत्रात देखील त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे। या गोष्टींच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास साधण्याचं त्यांचं ध्येय आहे। आत्ताच्या तालुक्यातली जी आमची तरुण मुलं आहेत, आम्ही प्रत्येक वेळा त्यांच्याशी चर्चा करतोय आणि तरुण मुलं आता चांगल्या पद्धतीनं शेती करायच्याकडे दृष्टी दिलेली आहे। ऊसाचं उत्पादन 100 टन, 150 टन आणि 200 टनापर्यंत कसं जाता येईल याचं मार्गदर्शन आम्ही देत राहिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे भाजीपाला देखील चांगल्या पद्धतीनं तरुण मुलं उत्पादन करतात आणि मार्केटिंग चांगल्या पद्धतीनं करायला लागलेलं आहे। त्यामुळे उत्पन्नाची दृष्टी त्या आमच्या तरुण मुलाला आल्याने तरुण मुलांसाठी आम्ही वेगवेगळे प्रयोग करतोय आणि तरुण मुलांना एकत्र घेऊन मार्गदर्शन करण्याचा देखील कल्पना करतोय। आधुनिक शेती कशी करता येईल ते बघण्याचं चाललेलं आहे। कृत्रिम बुद्धीचा वापर करून शेती कशी चांगल्या पद्धतीनं करता येईल, कमी खर्चामध्ये कसं करता येईल, यांत्रिक पद्धतीनं कसं जाता येईल ही दृष्टी ठेवून काम करण्याचे विचार आमचे चालू आहेत। फार कामं यामध्ये आहेत। पूर परिस्थितीमध्ये पिकाचं नुकसान होतंय, ते टाळण्यासाठी काय करायला पाहिजे, शेतीचं उत्पादन वाढवून आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल ही बघण्याची दृष्टी ठेवून उद्योगधंदे वाढीच्या दृष्टीने असतील, रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने असतील, वेगवेगळ्या कंपनीमध्ये आमच्या मुलांना रोजगार कसं उपलब्ध होईल ही बघण्याची दृष्टी ठेवून मी काम करणार आहे। खरं म्हणजे आमच्या तालुक्यातल्या महिला सबलीकरण करण्याच्या दृष्टीने माझे विचार असतील, मग ते बचत गटाच्या बाबतीत असेल किंवा अंगणवाडीच्या शिविका असतील किंवा इतर काही महिला काम करतात त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्याकडे दृष्टी ठेवून त्यांना कशा पद्धतीनं मदत करता येईल ती बघण्याची दृष्टी ठेवलेली आहे। आत्तापर्यंत कुणीही अशा पद्धतीनं त्या लोकांच्याकडे लक्ष दिलेलं नाही, पण मी प्रामुख्यानं मग आशा वर्कर असतील किंवा बचत गटाच्या महिला असतील किंवा संघटित महिला एकत्र येऊन काम करत असतील, अशा महिलांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं माझं सातत्यानं
प्रयत्न असतील आणि ती दृष्टी ठेवून मी काम करेन. सध्या शिरोळ तालुक्यात क्षारपड जमिनींचा प्रश्न खूप गंभीर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतोय. याबाबत देखील कारखान्याच्या माध्यमातून कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्यात आणि त्यांचा शेतकऱ्यांना कसा फायदा झाला हे देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. आमच्या तालुक्यामध्ये जे क्षारपड पडलेल्या जमिनी 25-26 एकर आहे, त्यातली 10,000 एकर आता मुक्त केलेलं आहे. आणि 10,000 एकरचं जर तुम्ही उत्पादन बघाल, एकरी 50 टनाचं उत्पादन आज निघायला लागलेलं आहे. आपण त्याचा विचार केला तर 10,000 एकरमध्ये जवळजवळ 50,000 टन ऊस आणि 3,000 रेट धरला तर 150 ते 200 कोटीची उलाढाल वर्षाला वाढत निघालेला आहे. त्याचा फायदा मिळाला आहे. आणि ह्याच दृष्टिकोनातून पूर परिस्थिती आल्यानंतर जे ऊसाचं नुकसान होते ते टाळण्यासाठी 3-4 महिने काही न पीक घेता त्यानंतर भाजीपालाचं पीक घेऊन एक्सपोर्ट कसं करता येईल, त्याला मार्केट कसं मिळवून देता येईल, कोल्ड स्टोरेजमध्ये कसं ठेवता येईल, पॅकिंग करून कशा पद्धतीनं मार्केटमध्ये नेऊन शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध करून देता येईल, वेळच्या वेळी पैसे कसे मिळतील ही बघण्याची दृष्टी ठेवून मी काम करत निघालेलं आहे. आमच्या तालुक्यामध्ये पाण्याचा वापर जास्ती होत असल्यामुळं जमिनीमध्ये क्षार पडायला लागलेला आहे किंवा जमीन पाणथळ होत निघाली आहे. याच्यासाठी ड्रीपची योजना आणून शेतकऱ्यांना ड्रीपबद्दल महत्त्व पटवून देऊन ड्रीपचं कसं वाढवता येईल ती बघण्याची दृष्टी ठेवणार आहे. आणि कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल, कमीत कमी खतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल, मी सर्वांगानं विचार करून सगळ्या पूर परिस्थितीमध्ये सातत्यानं लोकांच्या बरोबर आहे, कोरोनामध्ये सातत्यानं लोकांच्या बरोबर आहे, जमिनी सुधारण्याच्या बाबतीत असेल, क्षारपड मुक्त करण्याच्या बाबतीत असेल, उत्पादन वाढीच्या संदर्भात असेल, बाकीच्या सगळ्या आरोग्याच्या सुविधा निर्माण करून देण्याच्या दृष्टीनं असतील, मुलांना खेळाच्या बाबतीत असतील, तालुक्यातल्या कला विकास कसा होईल हे बघण्याच्या दृष्टीनं असतील, अशा पद्धतीनं सगळ्या अंगानं विचार करून मी निघालेलो आहे. त्यामुळं मला खात्री आहे की मी एक ह्या तालुक्यातला आमदार, प्रबळ आमदार म्हणून राहू शकेन अशी मला खात्री आहे. एकूणच गणपतराव पाटील यांनी मी लोकांचा आहे, मी आमदार झाल्यानंतर माझ्या आमदारकीच्या पदाचा वापर स्वतःसाठी न करता लोकांच्या हितासाठी करेन. त्यामुळे शिरोळ विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपणच योग्य असल्याचं सांगून शिरोळ मतदारसंघातील मतदारांनी आपल्याला निवडून द्यावं असं आवाहन केलं आहे.